शेतकरी मित्र नमस्ते. कृषीभूषण आर डी पाटील तंत्रज्ञान अंतर्गत आपण आज आपल्याच प्लॉटमध्ये आहोत. या ठिकाणी जे आपण 5.5 बाय 1.5 कांडी लागवड केली होती आणि उगवण क्षमता आज बरोबर 21 दिवस पूर्ण झाले. तर आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी आलेत. शेतवळे सर नमस्ते. नमस्कार नमस्कार. सर आपण हे बियाणं तयार केलेलं पण पाहिलं होतं. हो बघितलं. मग एकंदरीत आज 21 दिवस झाले. त्यामध्ये 10 दिवस तर एकसारखा पाऊस आणि सूर्यप्रकाश पण नव्हता. पण पाऊस एकसारखा होता तरी सुद्धा उगवण क्षमता कशी वाटते याची? नाही, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर एवढ्या धोपटणीसारखा पाऊस होऊन सुद्धा अगदी नर्सरी लावल्यासारखी रोप आहेत आणि स्टंप वगैरे आणि एकदम हे महत्वाची कसं आहे, स्टंप फार मोठी झाली आहे. हो स्टंप 1 फुटाच्या दरम्यान पाऊण फुटाच्या दरम्यान स्टंप झाल्या. अशी जर उगवण झाली हो तर आपलं टार्गेट आपण 100% गाठू शकतो असं मुकदम सर मला वाटते. कारण मी बियाणं प्लॉट हा बघितला होता. हो 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 अतिशय रसरशीत बियाणं होतं, चांगलं होतं, 10 महिन्याचं बियाणं होतं आणि नर्सरी लावलेल्यापेक्षा सुद्धा जोरात बियाण्याची उगवण झाल्या असं मला आपल्या प्लॉटमध्ये बघून वाटतं. एकंदरीत हा प्लॉट आपण विक्रमी तयारीसाठी धरला, यामध्ये 100% सक्सेसफुल होईल असं वाटतं. हो 110%. कारण उदाहरण सांगायचं झालं तर मी गेल्या 3-4 महिन्यापूर्वी रायझर आणि त्या नायट्रोच्या भूमिपावरच्या फवारण्या केल्या होत्या ऑलराऊंडरच्या. आळवणी 2 झालत्या, माझ्या फवारण्यात 2 झालत्या आणि रायझर मी घातलं होतं. तर आता खोडवं सुद्धा लागणीला भारी आहे. म्हणजे असं मनगटासारखं असं खोडवं तयार झालंय आणि वॉटरशूट जे निघायला लागलेत ते मी 20 वर्ष झालं ऊस करतोय, असं कधीही वॉटरशूट माझ्या जमिनीत आपण एक 4 दिवसामध्ये आपल्या प्लॉटचं शूटिंग घेण्यासाठी पण येऊ. मग एकंदरीत आपल्या याही प्लॉटला आपण बीज प्रक्रिया करताना या वेळेला आपण काय झालं, आपलं भूमिपावर आणि ऑलराऊंडर याच्यामध्ये बुडवूनच आपण बियाणं लावलं. ओके ओके. हा एक फक्त झालं की जर एक 10 दिवस एकसारखा जर धोपटणीचा पाऊस झाला नसता तर अजूनही प्लॉटची ग्रीप जबरदस्त झाली असती. पण इथून पुढे आपण करत जाऊ. नाही सर, बरं का, बघितलं तर शेजारचे प्लॉट बघितले तर त्याच्यापेक्षा आपला प्लॉट उजवा दिसतो. याचं कारण असं की 5.5 फूट सरी एक सगळ्यात महत्वाचा आपला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट असा की बियाणं चांगलं आहे. आणि शेतकरी मित्रांना माझी एक विनंती आहे की तुम्ही बियाणं जर चांगलं लावलं तरच तुम्हाला ऊसाचं टार्गेटेड उत्पन्न येऊ शकतं. अन्यथा मग बघतोय आपण जनरली सगळेजण. बरं, आज आता एकच या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे. मार्केटमध्ये आज बरेचसेच मार्केटिंग करणारे आहेत, पण आपल्या ज्या प्रोडक्टचे रिझल्ट आहेत का नाही, रिझल्ट एकंदरीत कसे वाटते तुम्हाला? मी जवळजवळ 28 वर्ष झालं ह्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काम करतोय. तर असे रिझल्ट मला बघायलाच कधी मिळाले. आपल्या ऑलराऊंडर नायट्रो पॉवरची एकत्र फवारणी तुम्ही केली आणि सगळ्यात महत्वाचं काय, कमी पैशात कमी व्यापात फवारणी, 1-2 फवारणीवर सुद्धा ऊस येऊ शकतो. हे खरं तर भूमिपावर, ऑलराऊंडर आणि नायट्रो किंगनं सिद्ध करून दाखवले. कारण 5-5, 10-10, 15-15 फवारणी करणारे शेतकरी आम्ही बघितले. पण म्हणावा असा काय रिझल्ट तसा मिळाला नाही. आपल्या एका फवारणीत तुम्हाला मोठ्या खोड्याला तुमचा रिझल्ट वाटला? हो, पहिल्या फवारणीतच पान रुंद झालं, जाड झालं. दुसऱ्या फवारणीमध्ये हाईट वाढायला लागली ऊसाची आणि भरणी केल्यानंतर तर ऊस अगदी म्हणजे 3-3 कांड्या महिन्याला सुटायला लागल्या. 3-4 कांड्यावर ऊस जायला महिन्याला. एकंदरीत आरडी तंत्रज्ञानाबद्दल समाधानी अगदी सगळ्या शेतकऱ्यांनी ह्याचा वापर करावा असे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो. थांबतो. नमस्कार. आता मी पण तुम्हाला एक विनंती करतो की आपलं जे कृषीभूषण आर डी पाटील तंत्रज्ञान आहे ते प्रत्येक पावलाला वेळोवेळी आपण स्वतःच्या शेतीत मदत करत इतर शेतकरी बांधवांनाही तुम्ही मदत करावी. सांगायला चालू केलंय. मी आज ऍक्च्युली मटेरियल न्यायला चालू आहे. मी कन्सल्टन्सी करत असताना आळसनमध्ये माझ्याकडे भरपूर आला आहे. डाळिंब बागायत शेतकरी माझ्याकडे आहेत. ओके ओके. तर त्या लोकांना मी ऍक्च्युली इथं न्यायला आलोय. आज लोकांना काहीतरी चांगलं द्यावं. आज मार्केटमध्ये लोकांना चांगलं मिळत नाही, ही फार मोठी खंत आहे. त्यामुळे मी इथं आज खरं तर मटेरियल न्यायला आलोय. आले शेतकरी असतील, ऊसाचे आहेत माझ्याकडे, डाळिंबाचे आहेत. मी आता कोळे, करगणी ह्या साईडला सुद्धा डाळिंबावरती काम करतोय. तर त्या सगळ्यांना मी आता इथून पुढे आर डी पाटील तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना गाईड करणार आहे. ओके, धन्यवाद सर.